बहुतांशी त्यांना मी जे दिलं ते त्यांनी सादर करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे। तर आजच्या आपल्या मान्यवर परीक्षकच म्हणते मी, तर मानसीताई यांनी या विषयाबद्दल थोडं बोलावं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। इतका वेळ हे सगळं सहन केलेलं आहे, तर सर्व निमंत्रितांना आणि KVSच्या सभासदांना विनंती आहे की त्यांनी हे विचार ऐकूनच मग जावं। हॅलो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भज मन चरण कमल अविनाशी, जे ताई दिसे धरण गगन बिच, ते ताई सर्व विनाशी। कहाँ भयो तीरथ व्रत किन्ने, कहाँ लियो करवत कासी, इन देही का गर्व न करना, माटी में मिल जासी। तेव्हा युगंधर श्रीकृष्णाला आज तुम्ही ही जी स्वरांजली अर्पण केली त्यानं मी खरोखर भारावून गेलेली आहे। जो वयोगट इथं सादरीकरणासाठी व्यासपीठावर येत होता तो चढताना कदाचित पावलाने लडखडत होता, पण बसल्यानंतर की मांड ठोकून एखादा बसतो की नाही घोड्यावरती, तसा स्वर आणि तालावरती हुकूमत गाजवत होता। हे तुमचं जे आत्मविश्वास पूर्ण या क्षेत्रातलं पदार्पण आहे त्याचं मी मनपूर्वक कौतुक करते। जे आपणाशी ठावे ते इतराशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। तेव्हा स्वरांनी शहाणपण देण्याचा तुमचा हा सामूहिक प्रयत्न खरंच स्तुत्य आहे। आणि यासाठी मी कलांजलीच्या आणि माझी मैत्रीण असणाऱ्या सुचित्राचं मनापासून अभिनंदन करते की प्रत्येकीच्या मनामध्ये ही जी सूरवेडी राधा आहे किंवा सूरवेडी अशी रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, मीराबाई आहे, या सगळ्यांना तिनं ऊर्जा देऊन जाग केलंय। आणि एक स्वरांची रास क्रीडाच या ठिकाणी सिद्ध झालेली आहे आणि त्याची ऊर्जा आमच्यापर्यंत येऊन नक्की पोहोचलेली आहे। त्यामुळे परीक्षण वगैरे बिलकुल तुम्हाला ऐकून तुमच्याच इतक्या स्तुत्य प्रयत्नाला मुळीच असं खच्चीकरण करणार नाहीये। यामध्ये निवडलेली जी तुम्ही गीतरचना होत्या त्यातली विविधता हा एक अतिशय दर्जेदार पैलू मला वाटला। म्हणजे याच्यामध्ये गवळण होती, भक्तिरचना होत्या, द्वंद्व गीत होती, त्याचप्रमाणे लोकसंगीत होतं, नाट्यगीत होतं। तर या सर्व ज्या गीतरचनांचं वैविध्य आहे ही आपली भारतीय संस्कृतीची विविधता आहे। आणि जी आपली आराध्य दैवत आहेत ती आपल्याला सगुण साकार रूपामध्ये भेटतीलच असं नाही, पण त्याला पत्रम पुष्पम फलम तोयम आणि स्वरम हे जे काही अर्पण करता येईल ते करून त्या आराध्य दैवताला आपल्या सुखदुःखांमध्ये सहभागी सहचर करून घ्यायचं ही तुमची धडपड खरंच गृहिणी म्हणून, स्त्री म्हणून, समर्पिता म्हणून मला फार भावली। आता कृष्ण हा जो हे जे व्यक्तिमत्व आहे त्याला इतके विविध पैलू आहेत की ते एक एक उलगडून सांगितले तर लक्षात येईल की जो आभाळभर भरून राहिलाय, जो भुईच्या कणाकणामध्ये सामावलेला आहे, जो सागरासारखी पोटात अनंत रत्न घेऊन समृद्ध आहे आणि जो सामान्यातल्या सामान्याला मातेचं सुद्धा प्रेम देऊन त्याला आपलंसं करतो, त्या श्रीकृष्णाला 15-17 गाण्यांमध्ये कसं काय शोधायचं? पण आपण गृहिणी असतो, जो प्रसंग येईल आणि जसा अतिथी येईल तसं त्याला रांधून त्याला पोटभर खाऊ घालायचं आणि गोडी अपूर्णतेची असं म्हणून त्या अतिथीला पुन्हा एकदा घरी ये असं न कळत आमंत्रण द्यायचं। इतकी सूचकता आणि इतकं संसारातलं सगळं जे काही साररूप आहे ते तुम्ही या ठिकाणी सादर केलं। माझे बंधू म्हणतील की यामध्ये आम्ही कुठे आहोत की नाही,
पण तुम्ही तर त्या राधेसाठी वाळवंटामध्ये शेला सोडून जाणारे आहात आणि तो पांघरून घ्यावा म्हणून या सगळ्यांची धडपड. मला श्रीकृष्णाविषयी खूप बोलता येईल, पण अरुणा ढेरे आणि मी कवितेच्या प्रांतातल्या असल्यामुळं खूप मनापासूनच्या मैत्रिणी आहोत. तर तिचं जे कृष्ण प्रेम आहे ते तिनं इतक्या पद्धतीनं, इतक्या वेळेला आणि इतक्या सुंदर पद्धतीनं व्यक्त केले. त्यातली एक रचना पण तुम्ही घेतली. हा निवड समितीला मला विशेष दाद द्यावी वाटते, कारण हे गीत कुठंही मी कधीही अशा कार्यक्रमांमध्ये ऐकलेलं नाही. तेव्हा हे कृष्णाचं मोरपीस होतं असं मला वाटतं. आता याच्यात नाट्यगीत होतं, त्याचप्रमाणे घनश्याम सुंदरासारखी भूपाळी होती. तेव्हा या सर्व गीत प्रकारांचा अधिक अभ्यास केला, अधिक या रचना तुम्ही स्वतः श्रवणेंद्रिय सुखासाठी ऐकल्यात, तर ती गाणी तुमच्यामध्ये अधिक पाझरत जातील, तुमचीच होऊन जातील आणि मग अद्वैतातून येणारा जो आविष्कार आहे तो लाजबाब असेल. म्हणजे आत्ताचं नाही असं नाही, पण आपल्याला आणखीन सुधारणा करायची आहे. चकली आज जमली तरी आणखीन तिच्या खुसखुशीतपणाचा दर्जा वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर थोडंसं मोहन टाकायला पाहिजे. आणि हे मोहन म्हणजे हा कृष्ण म्हणजे तुमची श्रवणाची आराधना आहे. तेव्हा मी तुम्हाला एक अनुभवातून आलेलं असं एक गुपित सांगते की ज्याचे कान अतिशय तृप्त, सजग आणि फार टोकदार असतात ना, ते बारकावे टिपून घेतात. तर या दृष्टीनं तुम्ही निवडलेली स्वतःची गाणी पुन्हा 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 कॅसेटवर ऐका. याचा अर्थ सुचित्राच्या अध्यापनामध्ये तुम्ही असं बघितलं असेल की तुम्ही तुमच्या पद्धतीनं गा, कुणाचं कॉपी डाऊन करू नका, झेरॉक्स बनवू नका. हे जरी करायचं तरी सुद्धा ज्याची मूलभूत भक्कम अशी तयारी असते, शब्द, भाव, अर्थ, त्याच्यातून निर्माण होणारी भावस्थिती, एक गाणं सादर करणं म्हणजे एक ताजमहाल बांधण्या इतपत चांगली शिल्परचना लक्षात घ्या. याचा प्रत्येक स्वराघात, आरोह अवरोह, तुम्ही घेत असलेला विश्राम म्हणजे पॉज हा सुद्धा स्वरेल, तालबद्ध आणि परिणामकारक असायला पाहिजे. तेव्हा गाणं पहिल्यांदा की नाही, मला असं वाटतं शब्दातून, अर्थातून समजून घ्या. त्यातली जी मूलभूत व्यापून राहिलेली भावना आहे ती आधी अंगात मुरवून घ्या. गाण्याचा या दृष्टीनं मी अभ्यास म्हणणार नाही, पण ती साधना करा. कारण शब्द प्रधान असं हे आपलं सादरीकरण असतं आणि शब्द जेव्हा स्वरांच्या पालखीतून असे सुंदर मिरवत येतात ना, तेव्हा तालाला मग त्याचं दासी पण भोगावं लागतं. तर हा एक त्रिवेणी संगम असतो, लक्षात ठेवा. आणि तुम्ही गाणं स्वतःशी गुणगुणत असता. आपण प्रत्येक जणच बाथरूम सिंगर असतो, तिथला स्वराविष्कार फार वेगळा. पण जेव्हा व्यासपीठावर येऊन दर्दी श्रोत्यांच्या समोर ताल सुरांच्या अशा दोन भक्कम भिंती तुम्हाला अडवायला बसल्या आहेत, पण त्या सगळ्यांना आपलंसं करून आपलंसं केलेलं गाणं सुंदर सादर करणं हे एक फार मोठं आव्हान असतं, आव्हान पण असतं श्रोत्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक आनंददायी प्रक्रिया आहे. स्वांत सुखाय, स्वतःसाठी पहिल्यांदा अगदी तृप्तीनं रममाण होऊन तुम्ही गायला बघा. अनेक जणींना असं वाटत होतं इथं बसल्यानंतर एक 3 मिनिटं संपली की मी एकदाची सुटले. काही जणींना असं वाटत होतं हे तबलेवाले पेटीवाले नसते तर मी जास्त मनसोक्त गायलं. मी तुमच्याच फेजमधनं गेली आहे, त्यामुळं तो काही भाग तुम्ही संकोचाचं मानू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे हे जे साथीदार आहेत ते तुम्हाला खूप सांभाळून घेणारे होते. साथीदारानं कुणावरही कुरघोडी न करता किंवा त्याच्या चुका अधोरेखित न करता
त्याला सांभाळून घेऊन वाजवायचं असतं. आणि हे दोन्हीही साथीदारांनी अतिशय उत्तम केलेलं आहे. पातकरला तर मी इतकी वर्ष ऐकते, त्यांनी माझं गाणं सुद्धा सहन करून वाजवलंय. म्हणजे ते किती सोशिक असतील हे तुमच्या लक्षातच येईल. पण ताल सुरांचं हे जे बंधन आहे ना, ते जेव्हा शब्दार्थानं येत जातं तेव्हा तो एक दर्जा खूप वेगळा होऊन जातो. त्या दृष्टीनेही तुम्ही त्यांच्याबरोबर अधिकाधिक जेव्हा सराव कराल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तेव्हा जितका सराव कराल तितकं ते गाणं अगदी झोपेतून उठून तुम्हाला बसवलं तर दुसऱ्या क्षणी तेवढ्याच सुंदरपणानं जर तुम्हाला सादर करता आलं तर त्याचा आनंद तुम्हाला फारच वेगळा वाटेल. एक मूर्तिकार आपली मूर्ती विकायला बसलेला असतो आणि तो बरीच त्याची मोठी किंमत सांगतो. तेव्हा येणारा एक ग्राहक म्हणतो, अरे काय साधी मातीची मूर्ती आणि एवढी काय तू त्याला किंमत सांगतो. तेव्हा तो हसला आणि म्हणाला, या माती माग माझ्या आयुष्याची माती लागलेली. हा माझा अनुभव, ही माझी साधना, ही मी निर्माण केलेली एक नवनिर्मिती कलाकृती, हे माझ्या शरीरातल्या अगदी रक्त आणि घाम गाळून तयार केलेलं हे शिल्प हे अनमोल आहे. तसं आपलं प्रत्येक गाणं आपल्याला पहिल्यांदा अनमोल वाटलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक जणीनं आपलं गाणं झाल्यानंतर आपापल्या मनामध्ये स्वतःचं परीक्षण केलेलंच आहे, किंवा ते तुमच्या चेहऱ्यावर पण अनेकींच्या वाचायला येत होतं. कारण आपला चेहरा हा आपल्याला फसवून आरशासारखा आपल्याला व्यक्तच करत असतो. तेव्हा समूह गीतामध्ये सुद्धा कोरस देत असा किंवा समूहानं गात असा, सगळ्यांचा एक आवाज, एक सूर, एक ताल, कुठली लाईन दोनदा म्हणायची आणि कुठली एकदा, हे सुद्धा परफेक्ट प्रत्येकीच्या डोक्यात पाहिजे. इथं त्याचं चाचपडीकरण नको, कारण त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं रसभंग होतो आणि जी निर्मिती असते त्याला कुठेतरी थोडंसं गालबोट लागतं. अर्थात जसं आपण म्हणतो की हे एक अगदी छोट्या तुमच्या असलेल्या दुरुस्ती करता येतील अशा चुका आहेत. चुका म्हणणारच नेहमी त्याला, पण राहून गेलेल्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही नक्की दुरुस्त कराव्या. आजच्या संपूर्ण मैफलीमध्ये मला खास उल्लेख करायचा आहे की सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचा आविष्कार कुणाचा होता. आता आपण सध्या सारखे लाईव्ह प्रोग्राम बघतोय ना टीव्हीवर, त्यामुळे लगेच ह्याचं कट्यारीचा मानकरी कोण, सर्वोत्कृष्ट गायक कोण असं आपल्याला वाटतं. पण ही तुमच्यात स्पर्धा नाही, ही कोणत्याही प्रकारे एकमेकांच्याशी तुलना नाही, परंतु तन्मयतेनं आवाजाचा भरदारपणा असलेल्या गीतांचा गीत प्रकार हे सगळं सांभाळून ज्यांनी नाट्यगीत पण म्हटलं राधाधर मधुमिलिंद, आणखीन त्यांनी स्वतः जी गीतं सादर केली ती खरोखरच अतिशय उत्तम होती. मी पुढच्या टिपेला सूचना सांगेन की प्रत्येक गायकाचं नाव त्या क्षणी सांगितलं तर तो आत्मगौरवाचा भाग नसून आमच्या परीक्षणामध्ये त्यांचा उल्लेख, असं म्हणजे त्यांची नावं कळली नाही, पण ठीक आहे, तुमच्या गाण्यामुळं ओळखलं जाणं हे फार छान आहे. अमोल कोल्हेपेक्षा संभाजीराजे म्हटल्यावर छान वाटतं, तर त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करते. आता शेवटच्या 2 गोष्टी मला तुमच्या पुढे मांडायच्या. या ठिकाणीच तुम्ही कृष्ण भक्ती किंवा कृष्ण गीत ही डोळ्याआड करू नका. आजपासून तुम्ही एक ध्यास घ्या आणि आठवतील तेवढी कृष्णावरची गाणी, आणि त्यातली कुठली मला तुम्हाला खोटं वाटेल, ऐकता मी हे केली होती तरी मला 17 गाणी आठवली जी तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या खेपेत घ्या. आत्ता घेणं शक्य नव्हतं तुम्हाला, कारण 100 फुलातलं एकच फुल निवड म्हटलं तर कुणाचा गंध सुंदर, कुणाचा आकार छान, कुणाचा रंग लोभसवाणा आणि कुणी तर फुलांचा राजा, कुणाला तुम्ही टिपणार. पण हे जाई जुई चमेली अबोली या सगळ्यांची तुमच्या फुलबागेमध्ये एक वसंत वनश्रीनं ते तुमचं आयुष्य समृद्ध होऊ दे. आणि असेच अनेक विषय घेऊन त्यावरची गाणी तुम्ही गोळा करत राहा. माझा कॉलेज लाईफमध्ये एक छंदच होता, समुद्र असा विषय घ्यायची, आठवतील तेवढी गाणी लिहून द्या.
वारा पंचमहाभूत याच्यावर, कधी कधी वीररस शृंगार रस याच्यावरती अशी तुमच्याजवळ तयारी असावी. म्हणजे पुढच्या मैफलींसाठी आपण अगोदरच घागर भरून समृद्ध आहोत असा एक अनुभव तुम्हाला येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेला कुठलाही कार्यक्रम ऐकत असाल किंवा गाण्याची मैफल ऐकत असाल त्या वेळेला त्या गायकाचं नेमकं काय घेण्यासारखं आहे याचा एक तुमचा डोळा त्यावरती सतत जागृत असावा. उगच गेलोय आणि टाइमपास म्हणून ते काही ऐकून आलोय असं आता तुम्ही नक्कीच करणार नाही. कारण तुम्ही इतकी वर्ष इतक्या चांगल्या गुरूंच्या हाताखाली इतकी सुंदर स्वरसाधना करत आहात आणि संगीत गायनी विद्या सर्व सध्या मनोरथा विदेश पाहता नाही धन्य ते गायनी कळा. रामदास स्वामींनी सांगितलं की अगदी भाषा न येऊ दे स्वरांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काळजाला काळीत जोडू शकता. ही एकमेव संगीताच्या स्वरांमध्ये असलेली ताकद, तिचं सामर्थ्य, त्यातली ऊर्जा आणि त्यातली संजीवनी आहे. ही सगळी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आता फक्त तुम्ही त्याच्यावरती स्वतः साधक म्हणून दररोज स्वरपूजा करत आहात. या पूजेचा आनंद आणि त्यातून मिळणारा अंतिम समाधान, ज्या वेळेला अंतिम क्षणी आपल्याला परमेश्वराची आठवण होईल आणि पहिल्यांदा आपण जाऊ आणि नंतर रामनाम जाईल, तो खरा भक्त असं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराजांनी म्हटलंय. तर मी तुमच्यासाठी अशी प्रार्थना करेन की तुम्ही इतकं या स्वराच्या दुनियेमध्ये रमून जावं की पहिल्यांदा तुमचा श्वास जावा आणि मग तुमच्यातले स्वर जावे. तेव्हा आजच्या या मैफलीमधनं मी इतकं सुंदर अशा स्वरूपाचं म्हणजे आज की शाम कलांजली के नाम असं मी म्हणेन. कारण माझ्या कॉलेज लाईफच्या आधी शाळेपासून माझे गुरुवर्य मोहिते बुवा यांच्याकडे मी शिकत होते. माझ्या शाळेमधल्या संगीत मानापमान, त्याच्यानंतर संशय कल्लोळ, स्वयंवर, चौपत्र, सुवर्ण तुला या सर्व नाटकांमध्ये मी कामं केली. आत्तावर जाऊ नका, त्यावेळात मी काम करण्यासारखी होते व्यवस्थित. आणि मोहिते बुवा पण नाट्यगीतं फार सुंदर बसवून घ्यायचे. सुवर्ण तुलातलं गाणं म्हणायला लागल्यावर मी नारदाचं काम केलं होतं. मला माझी सगळी नाट्यगीतं त्या ठिकाणी आठवली. आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी पण मी खूप अशा म्हणजे त्यांच्यासाठी मी काम करत होते. तेव्हा सुद्धा मला स्वर साधना यातला आनंद काय अद्वितीय असतो. तहान भूक हरपायला लावतो. दुःख सुखांचा हिशोब नसतो तिथं आणि आपला परका असा कोणीही नसतो. हे सगळं देण्याचं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ संगीत या कलेमध्ये आहे. तेव्हा तुम्ही निवडलेली कला अतिशय अप्रतिम आहे. आजचा हा कार्यक्रम आणि ध्वनी संयोजकांचंही मी कौतुक करेन. थोडं मोबाईल बंद करून ऐका तुमच्याकडचं. तेव्हा कारण जो याच्या आहारी जातो ना तो जरा संगीतात कमी पडतो बरं का. तर त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की त्याच्यावरती तुम्ही निदान गाणीच ऐकत जा. तर त्यांनी पण आपल्यापर्यंत तुमचे असलेले स्वर फार सुंदर रीतीनं पोचवले. तेव्हा त्यांचंही मी विशेष कौतुक करते. आणि आज मला या ठिकाणी सुचित्रानं इतकी सुंदर अशी स्वरानुभूती आणि स्वर ऊर्जा घेऊन मी चालली आहे आता. त्यामुळे आता एक महिनाभर मी नुसती या गाण्यांच्या नादात असेन आणि मी सुद्धा कृष्ण भक्तीला तुमच्या या सर्व गाण्यांची म्हणजे अनुभूती घेईन आणि देईन सुद्धा. तेव्हा मनापासून खूप खूप तुमचं कौतुक. ताईंनी तर सांगितलं की 60 नंतर त्यांनी गाण्याला सुरुवात केली. आता मला सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं बैठकीला बसून गाणं शिकणं याची सुरुवात आजपासून करायची आहे. आणि त्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं नटराजाला प्रार्थना करते की त्यानं माझी ही ऊर्जा आणि आंतरिक इच्छा अशीच वर्धिष्णू ठेवावी. त्या मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी मी थांबते. फार सुंदर अशी ही तुमची मैफल होती आणि त्याचा मी एक भाग आणि साक्षी झाले. ही माझ्यासाठी सुद्धा एक अविस्मरणीय भेट आहे. धन्यवाद. नमस्कार. प्रथम मी सुचित्राताईंचे आभार मानते
धन्यवाद ताई. मी काही इतकी मोठी नाही आहे की आपण सर्वांच्या गाण्याचं मूल्यमापन करावं, पण गाणी आवडतात, कानसेन म्हटलात तरी चालेल. आणि खूप छान वाटलं, अतिशय सुंदर अशी गाणी ऐकायला मिळाली. मुख्य म्हणजे एक जे वातावरण तयार झालं होतं इथे, आणि अलीकडे आपण म्हणतो बघा की प्रत्येक इव्हेंटला एक थीम असते, तर इथे जे कृष्ण घेतलेला होता त्या कृष्णामुळे अक्षरशः इतका माहोल छान तयार झालेला होता की जणू काही हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटत होतं. आणि प्रत्येकीने इतकी सुंदर प्रकारे ही गाणी सादर केलेली आहेत. त्या सगळ्या गोष्टीबद्दल दिवेकर मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी खूप लहान आहे, आपल्यासमोर या विषयावर बोलत नाही मी, पण मला इतका छान कार्यक्रमाचा एक भाग होता आलं आणि ती संधी मला सुचित्राताईंनी दिली, त्याबद्दल खरोखर मनापासून मी त्यांचे आभार मानते. आणि निवेदनाबद्दल थोडंसं सांगेन की अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं निवेदन झालं आणि इतकी सविस्तर माहिती मिळाली की तो एक माहोल असा तयार झालेला होता की जणू काही आपण खरोखर त्या एका वातावरणात कृष्णमय होऊन गेलेलो होतो सगळी. अतिशय छान वाटलं आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते मी. थँक्यू. मी अतिशय मनापासून माफी मागते. बोलायच्या ओघामध्ये निवेदनाबद्दल मी बोलायचे राहून गेले. एक निवेदिका असून सुद्धा तुमची दखल घेतली नाही असं नाही. तर निवेदन हे त्या संपूर्ण सूत्राला सांभाळून घेणारं सेतुबंधनाचं काम करत असतं. गायक, वादक, श्रोते यांच्यात एक स्वरांचा जो काही माहोल तयार होत असतो, त्यामध्ये शब्दांचा सेतू निवेदक बांधत असतो. आणि ते इतकं म्हणजे मोजकं सुंदर, व्यासंगी आणि बहुश्रुततेची साक्ष देणारं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय थंड, शांत, ज्या विषयाला पाहिजे तसं ते होतं. त्यामुळे नाही, माझा काही तसा फरक. पण कसं आहे, निवेदक अनेकदा, म्हणजे मी निवेदन करत असल्यामुळे सांगते, निवेदक अनेक वेळा म्हणजे नट सुद्धा असतो. जसा कार्यक्रम तसं आम्हाला नाट्य करता येतं आणि करावं लागतं सुद्धा त्यासाठी. कारण राजकीय निवेदन करायचं असलं तर एक माहोल वेगळा असतो. आजचा स्वराभिषेक, अनेक ठिकाणी आम्हाला तालमींच्या उद्घाटनाला सुद्धा बोलवतात. त्यावेळेला दणादण बोलून समोरच्याला गारद करणं, कारण मूळ तालीम ज्याच्यासाठी आहे ते आमचं क्षेत्र नव्हे, पण तो उणेपणा झाकून घेण्याचं काम आम्हाला निवेदनात करायला लागतं. तेव्हा या कार्यक्रमाला साजेस, उत्तम आणि अगदी मोरपीस गालावरून फिरवावं ना इतक्या सुंदर शब्दामध्ये हे आम्हाला निवेदन मिळालं. तेव्हा सर्वात शेवटी सांगितलं, पण ते लक्षात राहणार तुमचंच. ही एक छोटीशी कार्यशाळा झाली असं तुम्हाला सर्वांना वाटत असेल, कारण आपल्या गाण्याबद्दल आता ह्या ग्रुपसाठीच नाही, बाकीचे पण जे आहेत, बाकीच्या गटाचे पण कलाकार झालेले आणि आता होऊ घातलेले पण, या सर्वांना हा एक मार्गदर्शन मिळालं. त्यामुळं मलाही खूप बरं वाटलं की मानसीताईंना मी फोन केल्या त्यांनी काहीही आडेवेडे न घेता होकार दिला. आजचा हा अभ्यासगट खूप चांगल्या पद्धतीनं सादर झालेला आहे. असाच पुढचा आणि शेवटचा अभ्यासगट पण हो पुढच्या रविवारी श्रावण धारेसाठी भेटणारच आहोत. धन्यवाद.